आमदार मंदा म्हात्रे सध्या बोलतात, आपण थेट जावे. पूर्वक पत्रिका केली असावी जेणेकरून मला त्रास देण्याचं काम असेल. काल मी गेली पण तिथे त्यांचे सगळे नगरसेवक त्यांनी धक्काबुक्की केली, अक्षरशः मला जागा कमी होती. आणि मग मी तर पहिल्या कार्यक्रमात मी फीत कापताना होती, दुसऱ्या ह्याच्यात मी निघून गेली होती. ते जाणीवपूर्वक ते का आजचं आहे का? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का सोडली? तेवढ्याचसाठी सोडली ना मी. मला काही शरद पवार चावत नव्हते का अजित दादा? माझं सगळ्यांची 17 वर्ष मी काम केलं. राष्ट्रवादी पार्टी मी उभी केली. महाराष्ट्राची पहिली महिला राष्ट्रवादीची मी अध्यक्ष होती. मला सोडायला यांच्याचसाठी लागली. जेव्हा शिवसेनेतून तिथे आले त्यानंतर माझ्यावर अन्याय चालू झाला. मग मी 14 मध्ये देवाभाऊंना भेटली, देवेंद्र फडणवीस साहेबांना. ते म्हणाले तुम्ही इकडे एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा इकडे मी आली. माझ्या मागे परत ते आले आणि तीच परिकथा चालू. आणि ते ठरलेलं असतं धक्काबुक्की करणं म्हणजे कार्यक्रमातून पळून जाईल. ते सगळीकडे ठरलेलं आहे. साहेबांना सगळं माहिती आहे आणि साहेब मला योग्य तो न्याय देत असतात. त्याच्यामुळे खरी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीत आले नसते तर ते आमदार आणि मंत्री झाले असते का? ते काल काय म्हणत होते, मी कोणाकडे भीक मागत नाही आणि काय म्हणे भीक मागून काय मिळत नाही, कष्टाने कशाने मिळालं पाहिजे. अहो तुम्ही कुठून कुठून जॅक लावले म्हणून तुम्ही मंत्री झाले. त्या भारतीय जनता पार्टी तुमच्या अगोदर मी आलेली आहे. काय बोलायचं एक, करायचं एक, ते त्यांची सवय आहे. आणि त्यांची लोक सगळे प्लॅनिंग करूनच येतात. असे गट्टा येणार धक्का. आणि आदरणीय साहेबांना सगळं माहिती आहे. मी परत परत सांगायची काही गरजच नसते. सगळ्यांना माहिती आहे कुठून त्यांनी केलं ते. सगळ्यांना माहिती आहे, अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे. मी सांगायची गरज आहे का? या सगळ्या ह्याच्यात कुठेतरी मंदा म्हात्रेंवर अन्याय होतो असं वाटतं? माझ्यावर अन्याय नाही होत. माझ्यावरती भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून 3 वेळा मला तिकीट दिली. आपल्याला माहिती आहे 14 मध्ये काय झालं, 19 मध्ये, आणि आत्ता तर तुतारीचा प्रचार त्यांनी केला भाजपमध्ये राहून. आणि भारतीय जनता पार्टीला माहिती आहे तिथं झेंडा घेणारा भारतीय जनता पार्टीचा एकमेव मंदा म्हात्रे आहे. हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, माननीय अध्यक्षांना माहिती आहे, वरिष्ठ नेत्यांना, अमित शहाजींना, सगळ्यांना माहिती आहे की इथे नव्या मुंबईमध्ये जर खऱ्या अर्थाने कोणी काम करत असेल भारतीय जनता पार्टीचं ते मंदा म्हात्रे आहे. मी स्वतःहून म्हणून नाही सांगत आहे. तुम्हाला पण कल्पना आणि तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद. वैसे ऐसी बात है कि परिस्थिति ऐसी है कि राष्ट्रवादी में मैं महाराष्ट्र के अध्यक्ष थी, MLC थी. उसी वक्त से उनको ऐसे लग रहा था कि मेरा मतदार संघ ये हाईजैक कर लेगी, क्योंकि मेरा काम ही इतना था. किसको MLA फंड पता नहीं था. मैं जब MLC बनी तब लोगों को पता चला MLC फंड क्या होता है. और जब मैं भाजपा में आई तो ये भी भाजपा में आ गए. तभी वहाँ मुझे तकलीफ देते थे. मैंने बहुत बार आदरणीय शरद पवार जी को ये बात कही थी कि मुझे बार बार तकलीफ दी जाती है, मेरा नाम कट किया जाता है, मुझे मंच पर बिठाया नहीं जाता है, मुझे हालांकि सब लोगों के सामने मुझे बेइज्जत की जाती है, अपमान में सहन नहीं कर सकती हूँ. और इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी में गई. अभी भारतीय जनता पार्टी में आने के बाद वो भी मेरे पीछे पीछे आ गए. तो ये सिलसिला पहले का था, वो आगे वही चालू है. और वो चाहते कि मैं पार्टी से भाग जाऊँ, ये पार्टी से मैं निकल जाऊँ और पूरा नवी मुंबई अपने हाथ में आएगी. और पूरी नवी मुंबई को हम डेवलपमेंट जो चल रहा है वो मेरे हाथ में आएगा, उनके बच्चों के हाथ में आएगा. इसीलिए तकलीफ दे रहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.